प्रत्येकाने ऐकावी अशी एका स्त्रीची संघर्षमय कहाणी भाग 12। नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रतिभा आणि प्रतिभास ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। कहाणी ऐकण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवे असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर ऐकूयात कहाणी महाश्वेता। देखण्या आनंदनं आईची उंची आणि वडिलांची तीक्ष्ण बुद्धी घेतली होती। कुठल्याही दृष्टीनं पाहिलं तरी अत्युत्तम वर याची पत्नी लक्ष्मी निवासची पुढची अधिकारी। कशी मुलगी शोधायची? सर्वार्थानं आनंदात साजेशी असली पाहिजे। मितभाषी राधक्का आनंदच्या लग्नाचा विचार करून दमल्या होत्या। राधक्कांची सुनेची निवड आणि आनंदची बायकोची निवड परस्परांशी जुळणंही अत्यंत कठीण होतं। याची माहिती असल्यामुळं या संदर्भात वसुमतीताई आनंदची आईचं बाळ म्हणून थट्टाही करायच्या। लक्ष्मी निवासाच्या मालकीनबाई राधक्का लाकडी झोपड्यावर बसून सावकाश झोके घेत होत्या। त्यांचा आप्त सचिव, सल्लागार म्हणूनही जबाबदारी स्वीकारणारे घरचे पुरोहित नारायणाचार्य त्यांच्या पुढ्यात त्यांच्या आज्ञेची वाट पाहत उभे होते। मग काय करायचं म्हणता आई साहेब? नारायणा, कुंडली खरोखरच जुळते काय? मुलीची पत्रिका कशी आहे? 36 गुण जुळत आहेत। अशी पत्रिका जुळणं फार कठीण। मुलीची पत्रिका सगळ्या अर्थानं उत्तम आहे। संततीचा योग आहे की नाही? आनंद या घरचा एकुलता एक मुलगा आहे। फक्त मुलगेच होण्याचा योग आहे बघा। राधक्का विचारात मग्न झाल्या। मुलगी गरीब घरातली आहे म्हणून नाकारण्याऐवजी पत्रिका जुळत नाही असे सांगत त्यांनी इतके दिवस काढले होते। त्यामुळेच नारायण काय उत्तर लिहायचं म्हणून विचारत होता। सर्वार्थानं सरस असलेल्या आनंदला अनेक मुली सांगून येत होत्या। त्यात राधक्कांच्या अनेक अटी। मुलगी दिसायला देखणी हवी, श्रीमंत हवी, घराणं चांगलं हवं, शिकलेली हवी, गुणी हवी। आनंद कशात कमी आहे? दिसायला मनमत लक्ष्मीपुत्र। अशा वेळी ही अनुपमेची समस्या त्यांच्या समोर येऊन ठाकली होती। आनंदची बहीण गिरिजा MA पहिल्या वर्गात शिकत होती। अनुपमा दिसायला अत्यंत देखणी असल्याचं गिरिजाही सांगत होती। नाही तिला पाहिल्याचं श्रीनाथकडून समजलं होतं। अशा वेळी पत्रिकेचं नाटक कशा प्रकारे सादर करता येईल? गरीब शाळा मास्तरांची मुलगी आहे, पत्रिका जुळत नाही म्हणून सांगावं की त्यापेक्षा गरिबा घरची लेक सून म्हणून पत्कारली, राधक्का किती मोठ्या मनाच्या, असं कौतुक करून घेऊन आनंदनं पसंत केलेल्या मुलीला घरी आणावं। काही न बोलता लाकडी झोपड्याला मंद झोका घेत होत्या। या अतिशय महत्वाच्या विषयावर त्यांना निर्णय घ्यायचा होता। मुलीला नकार दिला तर? आनंदनं याच मुलीशी लग्न करायचा हट्ट धरला तर मग आपली काय पत राहील? मुलगी श्रीमंता घरची नाही हा एकच दोष आहे, पण यात आणखीही एक फायदा आहे की गरीब मुलीला आपण आपल्या मुठीत ठेवू शकू। त्यांना आठवलं आनंद लवकरच इंग्लंडला जाण्याचा प्रयत्न करतोय। त्याला लग्नाशिवाय पाठवलं आणि त्यानं येताना तिथली एखादी गोरी मड्डम आणली तर? या विचारासरशी त्या घामेजल्या। आपलं एवढं मोठं घराण्याचे कितीतरी रीतिरिवाज आहेत। वर्षानुवर्ष निष्ठेनं पाळत आणलेलं मिक रीतिरिवाज। मठाच्या स्वामींनी सारा चातुर्मासभर आपल्या घरी वास्तव केलं होतं ना। हनुमंत जयंतीला आजही गाव जेवण घातलं जातं ना। मठात आपल्या घराण्याचा अखंड नंदादीप तेवत असतो। अशा घराण्यात वेगळ्या जातीची गोरी मध्यम सून म्हणून येणं गरीबा घरची मुलगी सून म्हणून येण्यापेक्षा लाख पटीनं वाईट ठरणार यात शंका नाही। दुसरी गोष्ट म्हणजे मुलाच्या पसंतीची आपण कदर करतोय असं दिसलं तर त्याचाही आपल्यावरचा विश्वास आणि प्रेम अबाधित राहील। शिवाय लोकांमध्येही आपला मोठेपणा दिसेल। नारायण, मुलीच्या वडिलांना पत्र लिही, म्हणावं मुलीला दाखवायला घेऊन या। मुलगी पसंत पडली की दुसऱ्या दिवशी साखरपुडा करायचा, त्या तयारीने या म्हणावं। राधक्का सावकाश म्हणाल्या। हे ऐकताच गिरिजा मनात म्हणाली, म्हणजे दादाचं लग्न ठरल्यासारखंच। अनुपमेला कोण नापसंत करेल? नवऱ्या मुलीला मात्र यापैकी कशाचीच कल्पना नव्हती। ती आपल्या अभ्यासात गर्क झाली होती। श्यामण्णा हॉस्टेलवर आलेलं पाहून अनुपमा चकित झाली। त्यांच्या येण्यामागचं कारण ऐकून तर तिला आश्चर्याचा धक्काच बसला। राधक्कांना अनुपमा पसंत पडेल का? पाहूयात पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्ते।